पहिलाच बॉल फुलटॉस आणि त्याच्यावर मोठा फटका खेळलेला आहे. बॉल जातोय. हो आता चांगल्या टप्प्यावर पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा डॉट आलाय. पैवी देता या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्रोक खेळलाय, थोडासा लांबून खेळलाय, बॉल हवेत आहे आणि पहिल्या बॉलवर षटकार आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर दिलं विवेक शेलार यांनी. घेतले विकेट. हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी समीर भाई मित्रबंधू आहेत. कुणाल भाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. समीर भाई मित्रबंधू, या धर्मवीर चषकात आपण आलात, नक्कीच आठवणीत राहणारा आपला सन्मान केला जातोय. समीर भाई मित्रबंधू. धन्यवाद. 6 धावा फलकावर आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, मग डॉट बॉल, मग विकेट आणि आता मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच येत आहेत फरदीन काझी इन ऍक्शन. विवेक शेलार यांना आपण पाहतोय बॉलिंग साठी. धर्मवीर चषकाचा महत्वाचा सामना. हो वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर 136.8. एवढ्या प्रचंड वेगात हा चेंडू पाहायला मिळतोय. विवेक यांच्याकडून प्रचंड वेगातील बॉल टाकला गेला. डॉट बॉल येतोय. मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे या भव्य दिव्य सोहळ्यासाठी. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. एका बाजूला आकर्ष 11 जुहू कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला वायू 11 बोनखोडे नवी मुंबई. अशी सुरू आहे मॅच. काय स्विंग झाला, आतमध्ये आलाय बॉल. वा विवेकचा अफलातून चेंडू. याही वेळेला 130च्या पुढचा चेंडू टाकला गेलेला आहे. कौतुक करावं लागेल. हाही बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकला गेला. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय, जो अगदी स्टंपच्या थोडासा बाजूने गेलाय. गोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 7. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. श्रेयस कदम, बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय. बांद्र्याचं नाव भारतभर ज्या खेळाडूने नेलं, भारताच्या बाहेर नेलं, तोच सिक्सर किंग सध्या बॅटिंग साठी आहे.
पहिलं षटक विवेक यांच्या नावावर राहिलं, पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा. आणि आता पाहूया समोर फरदीन काझी आणि श्रेयस कदम ही जोडी मैदानात आहे आणि बॉलिंगसाठी किरण पाटील यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. याच मैदानात असंख्य षटकार ज्या खेळाडूने मारलेत. ओ फसले, किरण कॅच घेत आहेत, विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. श्रेयस कदम आउट होऊन माघारी परत आहेत. हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी भारताला दिलेला कोहिनूर हिरा रोहित शर्मा ज्यांनी घडवलं, त्याचे प्रशिक्षक दिनेशजी लाड साहेबांचं या धर्मवीर चषकात नक्कीच सहर्ष स्वागत असेल. सरांनी जो खेळाडू घडवला तोच भारताचा कोहिनूर हिरा रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेशजी लाड साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दिनेश लाड सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पहिला मिळेल, चांगला बॉल टाकलाय, अँगल बनवला आणि आणखीन एक डॉट बॉल. दुसरी ओव्हर सुरू आहे. 7 धावा धावफलकावर पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र सातत्याने डॉट बॉलची मालिका इकडे टाकली जाते. वेगवान बॉल पायावर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. आकाश चिंदारिया आज पुन्हा एकदा एक मोठी इनिंग त्यांनाही खेळावी लागणार आहे. सोबतीला फरदीन काझी आहेत. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. दोन्ही टीम चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यांच्यातच असणारी मॅच चर्चेचा विषय आहे, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला, या मॅचवर सगळ्यांचं लक्ष असेल. स्ट्रोक खेळलाय आणि एक जबरदस्त स्ट्रोक. आकाशने बॉलला आकाश दाखवलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. षटकार. चांगला पिक केला, लेन बॉल पिक केला आणि स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने फेकून दिलाय 6 धावांसाठी. या षटकाराने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणलंय. परवाई भाईंदरच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती आकाश यांनी. धावसंख्या पुढे गेली आहे 14 वर. 4 ओव्हरची असणारी ही महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, थोडा पुढे केला, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाजूला गेलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल, परंतु फिल्डर आलेत, फेकी करतायत आणि तोपर्यंत 1 रन मिळेल. धावसंख्या 15 वर गेलेली आहे. मुंबईची शान असणारं हे क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेट, पावसाळ्यात खेळलं जाणारं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट, या रबराच्या बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फरदीन काझी आणि त्यांच्या जोडीला आकाश चिंदारी आहेत. एक शिवडी मुंबईचे तर एक अँटॉफिल मुंबईचे खेळाडू मैदानात, तर भिवंडीचे बॉलर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होतोय. 2 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 15. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि पाहूया किती धावा बनवल्या जातील. थोडासा लांब बॉल टाकला फरदीन यांच्यापासून आणि जातो यष्टीरक्षकांकडे 128.4 च्या स्पीडने. हा चेंडूही पाहायला मिळाला. या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा सहसंपर्क प्रमुख भाई परब साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी. साहेब, तुमचं सहर्ष स्वागत असेल या बँड्राच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात. तसेच भारताला दिलेला कोहिनूर हिरा रोहित शर्मा
यांचे प्रशिक्षक दिनेशजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय। या स्पर्धेचे आयोजक कुणाल भाई सरमळकर, कामगार नेते आणि या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख दिनेशजी लाड सरांचा सन्मान केला जातोय, ज्यांनी भारताला कोहिनूर हिरा दिला। रोहित शर्माचे प्रशिक्षक आहेत। तसेच पुढील सन्मान भारत भाई सरकारचा परब, लोकसभा सहसंपर्क प्रमुख उत्तर मध्य मुंबई यांचाही पुढील सन्मान मोहम्मद सरवर भाई, ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशनचे कार्याध्यक्ष आहेत। कामगार नेते म्हणून का त्यांना मानलं जातं तेच कुणाल भाई सरमळकरांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। आज एअरपोर्ट मध्ये आपल्या स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचं काम या एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून केलं जात आहे। मोहम्मद सरवर भाईंचा सन्मान या धर्मवीर चषकात केला जातोय। हो या पॉईंटच्या दिशेने गोशंकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाईल। एक धाव, रन पाहिजे तिकडे। फरदीन काझी, आकाश चिंदारे ही जोडी मैदानात आहे खरी, परंतु एक आव्हान ठेवणं गरजेचं आहे। प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्ध 40, 45, 50 तरी रन करावे लागणार आहेत, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत, बॉलर चांगले आहेत, बॅटर चांगले आहेत दोन्ही टीमकडे। आणि धर्मवीर चषकाची महत्वाची मॅच आहे, जो जिंकेल तो सेमीफायनल खेळणार आहे आणि सेमीफायनलला ऑलरेडी स्वादी 11 दाखल झालेली आहे। कवर पॉइंट की दिशा में जितने भी दर्शक हैं सभी से विनती है आपको बाहर जाके मैच को देखना है। कवर पॉइंट की दिशा में प्रचंड प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठा या स्पर्धेची असते। चांगली गोलंदाजी होते खरी, गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत अमित दसाडे, जो माणगाव तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज आहे। हो, प्रचंड वेगातील बॉल, वेगाचा शेव। या ठिकाणी भाई परब साहेबांचा सन्मान केला जातोय। शिवसेना उत्तर मध्य मुंबई लोकसभा सहसंपर्क प्रमुख आहेत। साहेब, असंच तुमचं प्रेम राहू द्या क्रिकेट खेळावरही। आणि या विभागाचे विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर, आपण या धर्मवीर चषकात आलात, आपला सन्मान नक्कीच, तुम्हाला शुभेच्छा असतील, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात। धर्मवीर चषक जो आपण पाहतोय ना, पूर्ण महाराष्ट्रात पावसाळी सीझन मध्ये सुरू असणारी ही धर्मवीर चषक ही जी स्पर्धा आहे ना, शिवसेना पक्षाकडून प्रथमच या महाराष्ट्रात ही पूर्ण स्पर्धा कुणाल भाई सरमळकर यांच्या माध्यमातून बँड्राच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात या पक्षाचाही बोलबाला केला जातोय। परंतु शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे, जनमनात शिवसेना, जी 19 जून 1966 ला शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। समाजकारण, राजकारण साऱ्या क्षेत्रात कुणाल भाई सरमळकर यांची ही स्पर्धा धर्मवीर चषक। चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी या सामन्यातील पहिल्या डावातील शेवटचं षटक। अमित दसाडे या वेगवान गोलंदाजाची चर्चा आहे आणि त्यांनी षटकही तसंच टाकले। फक्त 3 धावांचं एक ओव्हर बाकी आहे, 18 झालेत, रन करावे लागणार आहेत। तसं पाहिलं तर कृष्णा सातपुते सुद्धा या स्पर्धेला मिस करतात, आता साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत, परंतु म्हणतायत यावर्षी धर्मवीर चषक मी मिस केली आहे।
यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. पहा फरदीन मैदानात आहे, तुम्हाला खेळावंच लागेल. प्रतिस्पर्ध्यांसमोर एक आव्हान ठेवावं लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही कसे खेळला याला महत्व नाहीये, तुम्ही डावाचा शेवट कसा करता याला महत्व आहे. त्यामुळे फरदीनच्या बॅट मधून 1-2 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे टीमला. पाहूया काय होत आहे. यावेळेला मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला. हरदीन फरदीन मारतो सिक्सर. आणि अशाच प्रकारचे आणखी 1-2 मोठे फटके आले ना मॅच मध्ये मजा येणार आहे. प्रेक्षकांना काय पाहिजे तर मजा पाहिजे आणि आम्हाला सुद्धा मजाच पाहिजे. पाहूया काय होत आहे. 26 धावा धाव फलकावर आहेत. उगाच आणि प्रत्येकाला मैदानात गेला तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तुमचं नाव काय आहे, तुमचे रेकॉर्ड काय आहे, याच्यापेक्षा तुम्ही आज काय खेळता त्याच्यावर मॅच जिंकली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे फरदीनला आपल्या टीमसाठी खेळावंच लागणार आहे. मारलाय षटकार. यावेळेला चांगला बॉल. हा आर्यन देखील काही कमी नाहीये. भिवंडीचा गोलंदाज आहे, चतुर आहे, चालाक आहे, चाणाक्ष अशी गोलंदाजी देखील करतात. मागील बॉलवर षटकार आणि आता मात्र रोखण्यात यशस्वी राहिलेत. परंतु कालही आपण पाहिलं कमी धावसंख्येमधल्या मॅचेस सुद्धा चांगल्या राहिल्या. 3 बॉल शेवटचे बाकी आहे आणि 1-2 मैदानाच्या बाहेर गेले तर मजा येईल. अखूट टप्प्याचा होता आणि फरदीन काझी यांनी फेकून दिलं या बॉलला. बत्तीस धावा धाव फलकावर. आर्यन एक चांगले बॉलर आहेत, परंतु फरदीन काझी एक मोठी स्ट्रेंथ आहे या खेळाडूकडे. उगाच कुणाच्या नावाचा बोलबाला नाही होत. त्याच्या मागे मेहनत आहे, त्याच्या मागे कष्ट आहेत आणि तुम्हाला हे सातत्याने सिद्ध करावं लागतंय. कुणालभाई सरमळकर यांची ही मानाची स्पर्धा धर्मवीर चषक. फरदीन काझी 2 षटकार मारलेत. ओ दांडी 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 गुल बोल्ड. वा आर्यन वा, काय बॉल टाकलाय, जबरदस्त. मारले परंतु काय यॉर्क टाकला. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा अशा प्रकारचा आर्यन भोईरचा हा यॉर्कर पाहायला मिळाला. 32 धावा धाव फलकावर आहेत आणि आता एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे मैदानात बॅटिंगसाठी. कुलाबा परिसरातील खेळाडू सागर रणपिसे मैदानात दाखल झालेले आहेत. युवा आर्यनची चर्चा आहे कारण त्याचा परफॉर्मन्स आहे आणि हा होता यॉर्कर. अडवण्याचा प्रयत्न केला फरदीनने परंतु नाही जमलं. विकेट आली आहे. 32 धावा धाव फलकावर आहेत. डावाचा शेवट कसा होणार आणि जो यॉर्कर टाकला होता 126.7च्या स्पीडने टाकला होता. धर्मवीर चषकातील अंतिम काही क्षण आता बाकी आहेत कारण यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅच येणाऱ्या बाकी आहेत. कमी गतीचा बॉल. आर्यनने पुन्हा एक चांगला बॉल इकडे टाकलेला आहे. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. वायू 11 बोनकोडे या टीमची धावसंख्या त्यांच्या समोर आव्हान ठेवलं गेलेलं आहे. आकर्ष 11 जुहू कोळीवाडा या टीमने 33 धावांचं 32 झाल्या, 33 करायच्या आहेत आणि या 33 कशा केल्या जाणार ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र आणि खास सिंधुदुर्गातून या ठिकाणी आलेले आहेत आणि मग मुंबईकरांना देखील त्यांचं समालोचन अगदी प्रेमात पाडायला लावतं असे बादल चौधरी सर. हॅलो. या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी शिवसेनेच्या महिला बांधकाम विभागाच्या अध्यक्षा मुंबईतील कादंबरी खानविलकर, ज्या विलेपार्ले विभागात ज्यांनी शिवसेना वाढवली, आज साहेब नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या भगिनी आहेत शशिकांत पाटकर साहेब.
आज त्यांचे बंधू हयात नाही, परंतु शिवसेना पक्षवाढीसाठी शशिकांत पाटकर साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यांच्या भगिनी आज शिवसेना महिला बांधकाम विभागाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. साक्षी काळे मॅडम यांच्या हस्ते महिला विधानसभा संघटक आहेत. सारे जण आज धर्मवीर चषक पाहण्यासाठी आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमाळकर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद चंदू सर, धन्यवाद हरेश सर, धन्यवाद जयेश, धन्यवाद सागर सावंत. नमस्कार, देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या वांद्रे केंद्रावरसून धर्मवीर चषकाच्या थरारासाठी परत एकदा तुमचं अगदी मनाकाळजातून स्वागत. आजच्या दिवसातलो सामनो क्रमांक 8. पहिली बॅटिंग करताना आकर्ष 11 व्ही लायन्स जुहू कोळीवाडा संघान धावा जमावले 32 आणि विजयासाठी 24 बॉलमध्ये 33 धावांचं लक्ष्य. जेनी या वर्षाचो धर्मवीर चषक बघितलो हे सगळे नशीबवान असत. आयुष्यभर लक्षात राहतली ही तारीख आणि आयुष्यभर लक्षात राहतलो धर्मवीर चषक. आज 26 जुलै, ज्याप्रमाणे मुंबईकरांच्या मनात 26 जुलै 2005 तो मुसळधार पाऊस लक्षात असा, ज्याप्रमाणे तमाम भारतीयांच्या मनात कोरलेले 26 जुलै 1999 कारगिल विजय दिनाची आठवणी असत, अगदी तसेच यापुढे 26 जुलै आयुष्यभर लक्षात राहतलो धर्मवीर चषकाच्या या भव्य दिव्य आयोजनासाठी. आणि म्हणूनच लक्षात ठेवलं जातं नाव देव फाउंडेशन वांद्रे आणि त्याबरोबर युवा नेतृत्व, कामगार नेते, विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमाळकर. कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय अशा प्रत्येक क्षेत्रातील आघाडीवर नाव. राजकीय क्षेत्राबद्दल तर महती तुमका सगळ्यांका माहिती असाच, पण शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा विशेष कामगिरी. स्पर्धेत 2 दिवस 10वी 12वीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव, अनेक आरोग्य शिबिरा, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे या विभागात दरवर्षी हजारो छत्र्यांचा वाटप आणि त्याचबरोबर कलाकारांसाठी सुद्धा विशेष योगदान. सिंधुदुर्गातल्या कोकणातल्या कलाकारांका मुंबईमध्ये व्यासपीठ मिळवून देणं, कोकणात सुद्धा दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करणं आणि याच्या माध्यमातून कोकणातल्या कलाकारांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभ्या राहणं, अशा प्रकारचं कार्य गेली अनेक वर्ष कुणालजी सरमाळकर यांच्या माध्यमातून आई शांतादुर्गा करून घेत असा. आणि त्यामुळेच वांद्र्याप्रमाणेच मुंबईप्रमाणेच सिंधुदुर्गात सुद्धा कोकणात सुद्धा ह्या नाव वलयांकित असा. आणि त्यांच्या माध्यमातून धर्मवीर चषकाचा ह्यो थरार आकर्ष 11 लायन्स जुहू कोळीवाडा अपेक्षेनुरूप बॅटिंग जरी झाली नसली तरीही धावसंख्या चेसेबल असा, फायटेबल असा की विजयासाठी पुरेशी असा येणारो काळ सांगतलो. केतन म्हात्रे ही टुर्नामेंट केतनसाठी थोडीशी कठीण असा खरी, पण केतनची कामगिरी या स्पर्धेतली अजून दर्जेदार जी असा ती येणा बाकी असा. मुंबईचा जो वायू वेगान अश्व धावता त्या अश्वाक रोखणं सध्या तरी खूप कठीण बनलेला. करूच्यात 33 रन, बॉल असलेले 24 आणि त्यासाठी सलामीची जोडी. आकाश जहांगीर यापूर्वीच्या मॅच मध्ये त्यांनी केले 16 बॉलमध्ये 40 रन, त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच ठरलो. आणि त्याच मॅच मध्ये दिनू कांबळेन केले 12 बॉलमध्ये 39 रन. ती एव्हरग्रीन जोडी संपूर्ण स्पर्धेत सलामीसाठी सर्वोच्च धावसंख्येची भागीदारी ज्यांनी केली त्या जोडीच्या समोर आशिष मेहरुल. आशिष म्हणजे आशीर्वाद आणि आपल्या बॉलिंग मार्कवरून विकेटचा आशीर्वाद देण्यासाठी आशिष राईट हँड राऊंड द विकेट. पण आशिषच्या समोर पहिल्याच बॉलवर आकाशने चेंडू पाठवलो आकाशात ढगात आणि हिशोब करून दाखवलो बाप्पा पोकळो. आणि बॉलवर विकेट. एकाच मालवणीत म्हटलं जातं घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. कोंडीचे भाटी
आणि भाटीचे कोंडी. पहिली विकेट. पहिल्या बॉलवर ताकदवान फटको, पाठभर वळ ज्याका म्हटलं जातं. अपेक्षा तर वाढले, पण त्यानंतर बघा दुसऱ्या प्रयत्नात घेतलेलो झेल. एका मालवणीत म्हटलं जातं गळ्यातला तुटला पण घोटीत अडकला. पहिल्या प्रयत्नात झेल सुटलेलो, पण त्या जागेवर बघा व्हॉलीबॉल मधलो डबल हँडेड ब्लॉक आणि त्यानंतर अंडरआर्म कॅच. तरुण त्या जागेवर होतो, नावाप्रमाणेच अगदी तरुण कामगिरी. आणि त्यानंतर फ्रस्ट्रेशन. आकाश जहांगीरी गाजवण्याच्या इराद्याने त्यांनी सुरुवात केली खरी. 2 बॉल सरले, रन झाले 6 आणि नंबर 3च्या पोझिशनवर बॅटिंगसाठी बिलाल शेख. चिता कॅम्पचं चित्ता मैदानावर बॅकफुटवर जात हलकेच पंच केलो पॉइंटच्या दिशेन. स्वादी 11 बांद्रा. तुमका विनंती असा शेंदूर मारून घ्या. पुढची मॅच असा तुमची कॅप्टन पाठवून ठेवा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बिलाल शेख आणि दिन कांबळे या जोडीवर आता लक्ष असलेलं सगळ्यांचं, कारण करूच्या 37 आणि एक महत्वाची विकेट आशिषने मिळवली पहिल्याच ओव्हरीत. त्या कामगिरीसाठी आशिष ओळखलं जाता. बॉल पडल्यानंतर बाहेर काढणं ही त्याची खासियत, पण यावेळी त्यांनी इतको बाहेर काढलो की पंचांका दोन्ही हात पायला उचे लागले. रन झाले 8. पहिल्या ओव्हरीचा 3रा बॉल सरलो. दिनू कांबळे पहिल्या बोनियाच्या रन्साच्या प्रतीक्षेत. शॉर्ट पिच, अपील तर असा आणि या स्टँडच्या मागे परत एकदा नशिबाची साथ. दुसऱ्या प्रयत्नात घेतलो झेल आणि दिनू कांबळे डिपार्ट्स. या ओव्हरीमध्ये 2 वेळा आपण बघितलो, पहिल्या प्रयत्नात झेल सुटलो पण दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलो गेलो. हे बघा ऍक्शन एज होती. पहिल्यांदा सुटलो, दुसऱ्या प्रयत्नात घेतलो गेलो. एकाच मालवणीत म्हटलं जातं ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी. कातळ जरी असला, दगड जरी असला तरी त्या जागेवर काजी रुजाक शकतात, पण त्यासाठी तुमचे पूर्वज राजी होय. आणि यष्ट्यांच्या मागे हो असा पूर्वज बघा. मुंबई क्रिकेटचं मूळ पुरुष याका म्हटलं जातं हरदीन काझी, फरदीन काझी. काय दर्जेदार विकेट किपिंग. ज्यावेळी फरदीन काझी विकेट किपिंग, ज्यावेळी फरदीन काझी बॅटिंग करी होतो, विवेक शेलार वारंवार त्याका डॉट बॉल काढी होतो, तेव्हा त्या दोघांमधली जी अनबन असा ती साईन टिपलेली असा. त्याची एक वेगळी क्लिप तुमका नक्की बघूक मिळतली. रन झाले 8, विकेट गेले 2, करूचे असत 33. 20 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना ज्या बॅटरना आधीच्या मॅच मध्ये खेळाक सुद्धा मिळाचा नाही होता, त्या जोडीवर आता अपेक्षांचा ओझा असा. एका बाजून बिलाल शेख आणि दुसऱ्या बाजून विनीत माळी. कनेक्शन नीट नव्हता. बॅटची एज पालुत्र मध्ये क्षेत्ररक्षण मिड ऑफ टेन्शन जाऊन जोपर्यंत करता आशिष. एक सिंगल मिळालो. पहिल्या ओव्हरीचा आता शेवटचा बॉल शिल्लक. वेगवेगळ्या रागदारीमध्ये सादर होणारी कोकणातली भजना दशावतार आणि याचा शेवट ज्या रागामध्ये होता ती राग भैरवी. आणि पहिल्या ओव्हरीची भैरवी तुमका बघूक मिळतली. शेवटचा बॉल शिल्लक. बिलाल खूपच बाहेर होतो आणि त्यामुळे बिलालने सोडून दिलो चेंडू विकेट किपरसाठी. धावसंख्या डबल फिगर्स 10 रनचावर. अजूनही 23 रनची गरज. 20 चेंडू शिल्लक. प्रत्येक बॉल महत्वाचो, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचो. जेवढे बॉल तुम्ही वाढवताला तेवढं सामना तुमच्या हातातून निसटलो. यावेळी शॉर्ट पिच. बाउन्स तर खूप छान मिळवलो आशिषने. उरलेला काम फरदीनकडे. डॉट बॉल आणि मालवणीतल्या पोलांड्या आणि कुवांड्या चेंडूसह पहिल्या ओव्हरीची सांगता 10 रनचावर. रवले शिल्लक बॉल 18. 23 रनची अजून गरज. 18 बॉल आणि 23 रन. धर्मवीर चषक जिंकणं ह्या तर बऱ्याच जणांचा स्वप्न असतं, पण स्वप्न ताण असतं
जा आपण डोळे बंद करून झोपल्यानंतर बघतो, स्वप्न ता असतं जा पूर्ण डोळे उघडे ठेवून आपण बघतो आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अहोरात्र मेहनत घेतो. धर्मवीर चषक जिंकण्यासाठी सुद्धा बऱ्याच टीम ओनरने स्वप्न बघितला आणि त्यातल्या एका टीमचं स्वप्न यावर्षी पूर्ण होतला. नेमकी ती टीम खयची असतली ज्याच्या हातात धर्मवीर चषकाचो ह्यो झळाळतो करंडक असतलो? कोण असतलो मालिकावीर ज्याच्याकडे ही सुंदर आकर्षक ई बाईक पोहोचतली? बॉलिंग मार्कवर फिरोज शेख. एज तर होती पण यावेळी स्लिप मध्ये झेल सुटलो. धर्मवीर चषकाची स्पर्धा प्रो लिंकच्या माध्यमातून 5 लाख लोकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. 5 लाख व्ह्यूज मिळाले. एकदा टाळ्या वाजवूया प्रो लिंकच्या या कामासाठी. मिळालेल्या जीवदान आणि विनीत माळिक या मिळालेल्या जीवदानावर मळो फुलवचो लागतलो. ज्याप्रमाणे पंढरपुरात सावत्या माळ्यान मळो फुलवलो, शेतीचो मळो फुलवलो, भाजीचो मळो फुलवलो, यावेळी मैदानावर विनीतवर जबाबदारी. चौकार षटकारांचा बीज तुका रोवचा लागतला, विजयाचो मळो फुलवचो लागतलो. काल झाली आषाढी एकादशी आणि आजपासून चातुर्मासाची सुरुवात. 11 धावफलक, रन झाले 2. बिलाल स्ट्रायकर यांच्या दिशेन ओव्हर पिच ड्राईव्ह उतर केलो. कव्हरच्या दिशेन फिल्डर तैनात. 2 फिल्डरांनी फुगडी घातली आणि दोघांच्या पायातून चेंडू गेलो सीमारेषा पार. काखेत रवळी आणि गावभर होवळी ही मालवणी म्हण कदाचित याच प्रकारच्या फिल्डिंगसाठी प्रचलित. या चौकारावर पाऊस नेमको कोणासाठी असा? 18 दिवसाच्या महाभारत युद्धात सुद्धा ऐनवेळी इलेलो पाऊस आणि त्या पावसानंतर कर्णाच्या रथाचा चक्र भुईमध्ये गडप झाला. ऐनवेळी कर्णाक 2 शाप नडले, एक परशुरामाचो आणि एक भूमातेचो. त्या पावसान महाभारताचा चित्र बदलला. या पावसान धर्मवीर चषकाचा चित्र कितपत बदलतला? 15 बॉल आणि 18ची गरज. बिलाल शेख स्ट्रायकर एंडवर, विनीत माळी नाव स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर फिरोज. रन झाले 15. शिल्लक असत बॉल 15. एक रोमांचक लढत, दर्जेदार लढत, काट्याची टक्कर बघूक मिळतली. उडालो कारंजो मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि परत एक सुटलेलो झेल. एक साधी सोपी संधी दवडली गेली आणि ज्या जागेवर बॅटर आउट जाऊ शकलो असतो त्या जागेवर 3रो रन इलो. एकाच मालवणीत म्हटलं जाता नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया. हे 3 रन अक्षरशः व्हाईन चाटून खाण्यासारखे. दुसरो झेल सुटलो आणि ज्या प्रकारे झेल सुटत ना त्या बघून म्हणांसारख्या वाटतं देव इलो देव पण पदरच नाही घेऊक. रवले बॉल 14, 15ची अजून गरज. 18 हे धावा झाले. बघून ते 30 खूप सोपे वाटतात पण जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. दुरून डोंगर साजरे आणि जवळ गेले तर सगळेच काजरे. 18 या धावसंख्येवर ही आडवी बॅट मिडॉनच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिल्या प्रयत्नात अडवलो, दुसऱ्यासाठी वळली पावला आणि रनिंग बिटवीन विकेट. बघा कोकणात शिकारे गेल्यानंतर बंदुकेचा आवाज दिल्याबरोबर जसे रानकडे डुकराच्या दिशेने धावतात अगदी तसोच यो स्पीड असा दोन्ही बॅटरचो. आणि आता धाव संख्या 13 बॉल 13 रन्स. यवाराक यवार आणि बारामतीचे पवार. नेमके 13 बॉल मध्ये 13 रन्स कसे होतले? लावा आणि खावा. 13 बॉल मध्ये 13 रन्सांची आवश्यकता. रन झाले 20. धर्मवीर चषकाचो थरार बघण्यासाठी वरुण देवता सुद्धा मध्ये मध्ये आपली उपस्थिती दर्शवता. ती सुद्धा आतुर असा ह्यो सामना बघण्यासाठी, मॅच बघण्यासाठी. धर्मवीर चषकाचा एक वैशिष्ट्य या स्पर्धेचो प्रत्येक सामनो ग्रँड फिनाल्यात सारखोच खेळलो गेलो. अगदी तशीच खुन्नस प्रत्येक मॅच मध्ये बघूक मिळाली. एक वेगळी शैली गोलंदाजीची.
शेवटच्या क्षणी रविचंद्रन अश्विन सारखं पॉज घेऊन चेंडू डिलिव्हर स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण. एका बाजून बॅटर एका बाजून फिल्डर एकामेकाक थोडीशी हूल दाखवताना. आणि आमच्या कोकणात हुलीचे देवचार बरेच प्रसिद्ध असत. बऱ्याच पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली रात्री 12:30 ते गावतात. झाले 21. 12 बॉल 12ची गरज. या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक विलासजी चावरी साहेब उपस्थित राहिलेत. या स्पर्धेचे आयोजक कुणालभाई सरमळकर यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच शिवसेना महिला शाखा प्रमुख निलिमा पाटील ताई या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. आपलंही सहर्ष स्वागत असेल. 12 बॉल मध्ये 12 रन्स. दोनही बाजून समान संधी असा. दोनापैकी एकच टीम जिंकतली. पण मालवणी जर या मॅचचं वर्णन एका वाक्यात करूचा जर झाला तर 12 बॉल मध्ये 12 रन दिले तर देवान नाहीतर मग आवशीच्या घोवान. शेवटचे 2 ओव्हरी शिल्लक. रन पहिल्या 2 ओव्हरीत झाले 21 आणि 21 ची पलटी करूची असा. 21 ची पलटी म्हणजे 12. हे वेगळ्या खेळातले काही वेगळे शब्द त्या खेळातले जे एक्सपर्ट असतात त्यांना बरोबर माहिती. 2 ओव्हरींचा खेळ शिल्लक असताना बॉलिंग मार्कवर राज सिंग. या मैदानावर राज करण्यासाठी राज सिंग. पहिलं बॉल टेनिसची आठवण करून देणारा शॉट. मिडॉनच्या दिशेने फिल्डर असा मागे. पहिल्या प्रयत्नात थोडीशी ढिलाई आणि एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात. चुलीर खापार आणि गावभर यापार या मालवणी म्हणीची परत एकदा फिल्डिंगने आठवण करून दिली. या बॉलवरचे हे 2 रन. इक्वेशन बदलला. 11 बॉल आणि 10 रनचा वरीला. आता हे सामना प्रत्येक बॉल मध्ये प्रत्येक धावे मागे उत्सुकता चुरस निर्माण करताना काय दर्जेदार स्पर्धा घडली. धन्यवाद कुणालजी. या स्पर्धेच्या निमित्तानं सिंधुदुर्गची ही बोली भाषा मालवणी भाषा ऐकवण्याची तुम्ही संधी दिलात. सलग दुसऱ्या वर्ष धर्मवीर चषकासाठी मालवणी भाषा ऐकवणं ही खरोखरच मालवणी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट. आणि ती सुवर्ण संधी माका मिळाली यासाठी माझ्या लक्ष्मीनारायणाचे आणि मापणच्या शांतादुर्गेचे आभार. 11 बॉल आणि 10 रन्सांची आवश्यकता. सामनो रोमांचक. एका दुसरा डॉट बॉल एखादी विकेट सामन्यामध्ये चुरस आणण्यासाठी पुरेशी असा. 11 बॉल 10 रन्स. विनीत माळीचा शॉट स्क्वेअर लेगच्या कपडावर सोन वांद्राची लाकडा आणि चुलीक साकडा. धर्मवीर चषक आखूट टप्प्याचा चेंडू होतो. पूर्ण बॉडी स्ट्रेच केली आणि विनीत माळीन फुलवलो. ह्यो षटकाराचो मळो. दर्जेदार षटकार. हॅलो. या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी आपल्या सावंतवाडी मतदारसंघाचे सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार माजी शिक्षण मंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर यांचं आगमन झालेला. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र शांत संयमी नेतृत्व आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर. दीपकभाईंच्या स्वागतासाठी फटक्यांची धावा. काय जबरदस्त शॉट होतो विनीतचो षटकाराचो. दीपक भाईंचा स्वागत करताना मारलेलो तो षटकार. घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो. इतको जबरदस्त शॉट होतो. घुसान मारणं म्हणजे काय असता ता दिसला. स्वागत असा दीपक भाई तुमचा. रबर बॉल क्रिकेटची एक देखणी स्पर्धा ज्या स्पर्धेची संपूर्ण देशभर चर्चा होता आणि दीपक भाईंचा या स्पर्धेसाठी आगमन होणं हे शुभ संकेत असत. दीपक भाई म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक शांत संयमी नेतृत्व. आपल्या टीकाकारांवर सुद्धा टीका करताना ते का वाईट वाटतं नाही ह्याची खबरदारी सुद्धा त्यांच्या बोलण्यातून घेतली जाता. आणि साई भक्त असल्यामुळे साईंचो कायम आशीर्वाद भाईंवर असा.
दीपक भाईंच्या स्वागतासाठी जो षटकार इलो त्या षटकारान जणू काय सामन्याचा निकाल ठरवलो, पण अजून सामन्याचा निकाल फिक्स होणं बाकी असा. 7 बॉल शेवटचे शिल्लक, 2 रन्सांची गरज. तसा बघितला तर सामन्याची औपचारिकता, पण खैच्याही क्षणी सामन्याचा रंग बदलाक शकता. ज्याप्रमाणे यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्ञानेश्वर ठाकरेन कमालीची जबरदस्त गोलंदाजी केली एबी सामर्थ्य मालेगाव संघासाठी, तीच कामगिरी यावेळी अपेक्षित असलेली. शेवटच्या 7 बॉल मध्ये 2 रन्सांची गरज, एखादो चमत्कार आणि एखादी जादू अपेक्षित. शेवटचे 6 बॉल. यष्ट्यांच्या मागे अजून एक झेल सुटलेलो. या मॅचचा निकाल जेव्हा लिहिलो जातलो तेव्हा ह्या सुटलेल्या झेलांवर नक्की चर्चा केली जातली, पण एकदा सावाद हातातून निसाटला की मग झालेल्या गोष्टीवर विचार करून चालणार नाही. संधी इलेली आणि 3 वेळा ही संधी दवडली गेली फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. पाच बॉल आणि 2 रन्स. कट केलो चेंडू पॉइंटच्या दिशेन आणि या चौकारानिशी 33 धावांचा पाठलाग करून वायू 11 भोनकडे नवी मुंबई संघ क्वार्टर फायनल मध्ये दिमाखात दाखल. वेल प्लेड वायू 11 भोनकडे नवी मुंबई. चला टॉस साठी स्वादी 11 वांद्रे संघासमोर. ओव्हर टू चंदू शेटे सर. हॅलो, चला आशिष मेहरोल पराभूत संघातील सामनावीर आणि विजय संघातील आहे अमित दसाडे. चला या आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सेमी फायनलची मॅच आहे. टॉस करण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री म्हणून खूप चांगलं काम ज्यांचं सातत्याने राहिलं आहे. आणि आता मॅन ऑफ द मॅच आणि टॉस. चला या ठिकाणी स्थानिक माजी नगरसेवक शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत साहेब. असंच प्रेम माया ममता कुणाल भाई सरमळकर यांच्या मागे आपण उभे राहावेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पहिले टॉस साठी या. बिलाल शेख वायू 11 बोनकोडे आणि स्वादी 11 बांद्रे कॅप्टन या दोन्ही, आणि अमित दसाडे आणि आशिष मेहरोल. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. हा टॉस साठी या. बिलाल 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 टॉस साठी या. प्रतिस्पर्धी कॅप्टन आलेले आहेत. टॉस केला जाईल आणि अमित दसाडे प्लीज या. आशिष मेहरोल, अमित दसाडे. हा 4 ओव्हरचीच मॅच आहे. चला लवकर, घाई केली तर 4 ओव्हरची. बिलाल या टॉस घेतोय आपण. बिलाल थोडस लवकर या. हे चांदीचं नाणं आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सेमी फायनलचा टॉस करत आहोत. वायू 11 बोनकोडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वादी 11 बांद्रे यांच्यातील टॉस दीपकजी केसरकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. टॉस जिंकलाय वायू 11 आणि निर्णय घेतलेला आहे फिल्डिंग करण्याचा. अमित दसाडे हा खेळाडू रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून बांद्रे गावातून इकडे आलेला आहे, ज्याला म्हटलं जातं युवा वेगवान गोलंदाज, वेगाचा शेवट. अमित दसाडे जो माणगावचा खेळाडू आहे आणि खूप चांगली कामगिरी.
थोड्या वेळापूर्वी साहेब या ठिकाणी वेंगुर्ला, कुडाळ आणि मालवणचे खेळाडू देखील या स्पर्धेसाठी खेळण्याला दाखल झाले. आणि आशिष मेहरोल, आपणही या पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आशिष मेहरोल यांना या ठिकाणी दिला जातोय. आणि काही क्षणातच मॅच सुरू होईल. या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभेचं नेतृत्व, महाराष्ट्र शांत संयमी स्वभावाचे असे